नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसंत हृदय चैत्र या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधी पाठाच्या भागामध्ये आपण चैत्र महिन्यातील निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास करत होतो। वसंत या ऋतूमध्ये जे निसर्ग बहारीस येतो त्याचे वर्णन पाहताना लेखिकेने चैत्र महिन्याला वसंत ऋतूचा आत्मा म्हटलेला आहे। या पाठामध्ये पुढे लेखिकेने अजून कोणत्या कोणत्या वृक्षांचे वर्णन केलेले आहे ते आपण अभ्यासणार आहोत। आतापर्यंत आपण पिंपळाचं, घाणेरीच्या वृक्षांचं, मधुमालतीचं, नारळाच्या झाडांचं वर्णन पाहिलं। आता पुढील पाठाच्या परिच्छेदामध्ये आपण लेखिकेद्वारा पाहूया त्या आंब्याच्या झाडाचं आणि फणसाच्या झाडाचं वर्णन करत आहेत। चला तर आपण पाठाकडे वळूया। पुढील परिच्छेदामध्ये लेखिका म्हणतात की शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे। त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो। त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडे संबंध फुललेले आहे। करंजाच्या फुलाचे रूप अलौकिक असते, अगदी नखा एवढी कळी, करंजीच्याच आकाराची, पांढरे हिरवे, पण फूल उमलले की किती निराळे दिसते। आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी। आता बघा, लेखिकेच्या घराच्या बाहेर विविध प्रकारची झाडं आहेत। त्यापैकी वर्णन करत असताना ते म्हणतात की शेजारीच कोणत्याचे झाड आहेत, कडुनिंबाचे, आणि ते झाडावरती निळसर फुलांच्या तोरांनी ते भरलेलं आहे आणि त्याचा सुगंध रात्रीच्या वेळेस पसरत आहे आणि तो अतिशय मनाला मोहित करणारा आहे। आणि या कडुनिंबाच्या आता कडुनिंबाचं झाडाचं तुम्हाला माहिती असेल चव कशी असते, त्याच्या पानांची कडू असते की नाही। तर त्याच्या शेजारीच अजून उग्रट वास असलेले करंजाचे झाड सुद्धा आहे। मग त्या करंजाचे झाड जरी उग्र वासाचे असेल परंतु त्याचे फुलांची जी सुंदरता आहे ते अत्यंत अलौकिक असे आहे। मग आता सांगतात की ते लेखिका म्हणतात की फुलांचा जो आकार जो आहे त्यांच्या कळीचा तो अत्यंत लहान आहे, नखा एवढाच आहे आणि त्याचा पण ते फुलं कशी आहेत आकाराने तेवढीच आहेत, पण जेव्हा ती फुलं उमलतात ना हिरवी पांढरी रंगांची अशी निळ्या रंगांची असतात आणि आतमध्ये निळी जांभळी अशी नाजूक सुंदर कळी असते आणि तिच्या डोक्यावरती जसं काय अर्धवर्तुळ अशी पांढऱ्या रंगाच्या टोपीच्या आकाराची ती पांढरी वरती फुलांचा तो आकार तयार होतो। आणि जणू काही ते कवितामध्ये कसं कवी कल्पना करतो तसं इथे लेखिकेने काय कल्पना केली आहे की जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांचा रूपात अवतरलेला आहे। घनश्याम आपण कोणाला म्हणतो, कृष्णाला। तर लहान बाळकाचं जर आपण वर्णन पाहिलं तर ते टोपड्यामध्ये घातलेलं असतं आणि त्याचं ते सुंदर त्या टोपड्यामध्ये त्याचं मुखडा जर पाहिला, त्याचं जर ते रूप पाहिलं तर अत्यंत मनाला मोहित करणार असतं। तसंच त्या कळीच्या वरती जेव्हा फूल उमलतं आणि ते अर्धवर्तुळाकार टोपीचा आकार घेतलेला असतो तर इथे लेखिका कल्पना करते की जणू काही लहान बाळाला आपण टोपडे वगैरे घालतो की नाही, बाल घनश्याम जसं दिसतो तसंच त्या रूपामध्ये ते अवतरलेलं आहे। रस्त्यावर पडलेल्या या फुलांचा खच फार रमणीय दिसतो आणि हे फुलं जे असतात ना ते रस्त्यावरती जेव्हा पडतात त्याचा तो स्तर साठला जातो आणि तो खच अत्यंत मनाला मोहक करणारा असतो, रमणीय असतो। लेखिका म्हणते की चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही। बघा, आता चैत्र महिन्यामध्ये विविध झाडांच्या फुलांच्या फळांचं सुंदरतेचं वर्णन लेखिकेने ते केलेलं आहे। मग अशा ह्या वसंत ऋतूचा आत्मा असलेल्या चैत्र महिन्यामध्ये जर इतर सगळ्या झाडांचं आपण वर्णन पाहत आहोत, विलोभनीय असं हे त्यांचं लोभस रूप आपल्याला जर दिसत असेल तर त्यापेक्षाच आंब्याचं आणि फणसाचं या झाडाला आपण सोडू शकतो का? बिलकुल नाही, त्यांच्याशिवाय ह्या निसर्गाची सुंदरता वाढू शकत नाही। चैत्रातल्या पर्णशोभेचे, पर्ण म्हणजे पानांच्या सुंदरतेचे, आणि फळशोभेचे की बघा
फुलं येण्या अगोदर किंवा पानं काही काही फळांना आकार येण्या अगोदर ते छोटेशी फुलं असतात किंवा छोटेसे फळं असतात की नाही. मग अशा या पानांच्या आणि फळांच्या सुंदरतेचं वर्णन करत असताना आंब्याच्या आणि फणसाच्या झाडांच्या वर्णनशिवाय हे वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. वसंताशी पौषा अखेरीपासून मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड. मग बघा वसंताचा जसं जसं सुंदरता वसंत ऋतूमध्ये अनेक झाडांना मोहर येऊ लागतो, तसंच आंब्याच्या झाडाला सुद्धा मोहर येऊ लागतो आणि पौषाच्या शेवटपर्यंत हा मोहर अत्यंत बहरलेला असतो. लांब लचक देठांना लागलेल्या कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की नाही हे पाहण्याकरता त्यांना चोचीने प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज दिसते. आता बघा तुम्ही इथे पाहिलेलं असेल, आंब्याच्या झाडांना जेव्हा कैऱ्या लागतात तेव्हा तुम्ही पाहिलं असेल तर इथे चित्रामध्ये पण लेखिकेने दाखवलेलं आहे की कैऱ्या ज्या असतात त्या पाडाला लागण्या अगोदर असे झाडाला लटकलेल्या असतात की नाही, हिरवे हिरवे गोळे. जसं की आपण झोके कशी घेतो तसे असं वाटत असं की त्या कैऱ्या म्हणजेच हिरवे हिरवे गोळे, कैऱ्यांचे जे हिरवे गोळे ते जणू काही हवेबरोबर झोके घेत आहेत आणि मग ते कैऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण पाडाला लागलेल्या आहेत की नाही हे पाहण्याकरता पोपट किंवा कावळे हे पक्षी काय करत असतात, त्यांना चोचीने खाऊन बघण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांचा रसवास्वाद घेत असतात, त्यांच्या त्या स्वादाचा आनंद घेत असतात आणि ते चोचीने प्रहार करत असतात. आता तुम्ही बघितले असेल की बरेचसे जे फळ असतात ते पक्ष्यांनी खाल्लेले असतात आणि असं म्हटलं जातं की बऱ्याच फळांना आहे ना पक्षी आहे ना त्यांच्या चोचीने प्रहार करत असताना ते त्या फळांचा स्वाद घेत असतात, म्हणजे ते फळं पिकलेले आहेत की नाही. आणि म्हणून बघा अधिकतर आहे ना जुन्या काळातील जे लोक असतात ना असे जे फळं जर पक्ष्यांनी कुरतडलेले असतात तर ते फळ आहे ना स्वादिष्ट मानले जातात, कारण की त्याचा स्वाद घेऊन त्यांनी चाखून पाहिलेला असतो. तुम्ही पण बघितलं असेल की अनेक कैऱ्या वगैरे असतात त्यांना पोपटांनी किंवा पक्ष्यांनी खाल्लेले असतात आणि मग त्यांनी ते कळतं की वरून जरी ते हिरवेगार दिसत असेल, ते कच्चे वाटत असेल तरी ते आतून ते त्यांनी पूर्ण आकार ग्रहण केलेला असतो. पूर्ण फळ जे असतं ते फळ पूर्ण पिकलेलं असतं. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळाचे कुंजनही बहुधा याच झाडांवर चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झटत असतात, पण झाड वृक्ष असे कधीच दिसत नाही. म्हणजे जसं जसं त्या कैऱ्या आकाराला येतात, त्याचा पूर्ण पिकायला येतात, तसं तसं ह्या झाडांची पानंसुद्धा गळतीला लागतात. पानांचा जरी गळतीचा प्रवास सुरू झालेला असेल तर पूर्ण झाडावरची पानं कधीच गळत नाहीत, पूर्ण झाडावरती असं कधीच वृक्ष ते दिसत नाही. म्हणजेच इथे काय म्हटलेलं आहे लेखिकेने की कैऱ्या जून झालेल्या असल्या तर एकीकडे पाने झडत असतात, पण झाड कधी वृक्ष असे कधीच दिसत नाही. वृक्ष म्हणजे त्या झाडावरती एकही पान नसणे, याला आपण म्हणतो वृक्ष. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर ते झोके घेतात. माघातले मोहरांच्या झुपक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणे कठीण आहे. मग बघा माघ महिन्यामध्ये जसं जसं या आंब्याच्या झाडाला मोहरांनी जसं लादलेलं असतं तसंच या कैऱ्यांबरोबर ह्या पानांनी सुद्धा त्या झाडावरती आकार घेतलेला असतो. पूर्ण फांद्या कैरी आणि पान यांच्यामध्ये आपल्याला वेगळेपणा असा दिसून येत नाही. कधी ते पानांमध्ये आपल्याला कैऱ्या दिसतात तर कधी कैऱ्यांमध्ये आपल्याला पान दिसतात, म्हणजे ते एकमेकांबरोबर एकवटले जातात. मग ह्या कैऱ्यांबरोबर पानांचे जे पालवी असतात, पालवी पडत असतात ते घोसच्या घोस म्हणजे गुच्छच्या गुच्छ येत असतात आणि दोन्ही पण पानं पण आणि फळं पण म्हणजे कैरी पण असं वाटतं की झोके घेत आहेत. आणि मग ते त्यांचा तो मोहरांच्या झुपक्याने भरलेला ते फांद्या आणि सुगंधाने दरवळलेले हे सुंदर झाड, आता त्याची सुंदरता जास्त झालेली आहे की चैत्र महिन्यात हे सांगणे लेखिका म्हणते की अत्यंत कठीण होऊन जातं. आता पुढे ते वर्णन करत आहेत फणसाचं. आणि फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरीही तेही टवटवीत दिसते आणि त्याची फळे पायापासून तर डोकेपर्यंत लादली गेलेली नजरेस भरतात. आता बघा फणसाचं झाड जर आपण पाहिलं तर त्याला त्या झाडाला पालवी फुटत नाहीत, पण ह्या झाडाच्या बुंध्यापासून तर टोकापर्यंत अशी टवटवीत अशी फळं आपल्याला पाहायला मिळतात आणि ते फळं अत्यंत नजरेस भरतात.
फणसाला फुले धरत नाहीत तर पौष मागात त्याला हिरवे कोके येतात. फुगीर मिरचीसारखे पण एक एक कोका दुमगतो. आता बघा याला फणसाच्या झाडाला फुलं येत नाही, ते डायरेक्ट फळं येतात आणि ते फळं लहान असताना त्याचा आकार कसा असतो, तो फुगीर मिरचीसारखा असतो आणि त्या फळांना आपण लहान असतं तेव्हा त्याला आपण कोके म्हणतो. तर ते फुगीर मिरचीसारखे असतात आणि ते एक एक कोक जे असतं ना ते दुभंगतं, म्हणजे त्याचे 2 भाग होतात आणि वरचे टरफल तपकिरी रंगाचे होऊन ते हळूहळू गळतं, म्हणजे तिथून पडतं ते खाली. आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. आता इथे वर्णन करत आहेत लेखिका फणसाचं फळ कसं असतं. तुम्ही जर चित्रामध्ये पाहिलं तर बुंद्यापासून तर अगदी टोकापर्यंत, झाडाच्या टोकापर्यंत याची फळं लागलेली असतात. तर आता इथे लेखिका सांगतात की जेव्हा ते कोके दुंभकतात की नाही, त्याचं टरफलं पडतात, मग आतमधून आपल्याला फणस गुळगुळीत असा तुकतुकीत दिसू लागतो, छोट्या आकाराचा असतो. पण त्यावरती ना अगोदर सुरुवातीला आपल्याला खसखशीसारखे वरती दाणे दिसायला लागतात आणि मग हे दाणे हळूहळू वाढतात आणि पांढऱ्या किडीसारखे तंतू त्याचे बनतात आणि त्याच्या खालून मग काटे वाढायला सुरुवात होतात आणि मग हे तंतू असतात ते पांढऱ्या रंगाचे तंतू असतात ते हळूहळू गळू लागतात आणि मग हे गळल्यानंतर मग संपूर्ण अवयवांनी युक्त असं आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंद्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्ध मातीत पण गाडले जातात. तर ह्या परिच्छेदामध्ये लेखिकेने आपल्याला फणसाचं वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या माध्यमातून लेखिकेने केलेले वसंत ऋतूतील विविध महिन्यांचे वर्णन आपण अभ्यासत असताना लेखिकेने चैत्र महिन्याचे विशेष करून वर्णन केलेलं आहे आणि ह्या चैत्र महिन्यामध्ये विविध झाडांच्या फुलांचे, त्यांच्या फळांचे कसे विविध रूप, त्यांच्या पानांचे विविध रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि विशेष करून चैत्र महिन्यात ही फळं, ही पालवी अधिक फुलतात. म्हणून वसंत ऋतूला चैत्र महिन्याला वसंत ऋतूचे आत्मा मानलेलं आहे आणि याचं विस्तारित रूप आपल्याला ह्या पाठाच्या विविध परिच्छेदामधून लेखिकेने व्यक्त केलेले आहे. पाठाचा उर्वरित परिच्छेद आपण पाठाच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.